आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आदित्य, मला ना तुझी ही अवस्था बघवत नाहीये रे। मला माहितीये आता तुझ्याच लाडक्या आईने तुला त्या घराच्या बाहेर हकलून दिलं आणि मला सुद्धा तू तुझी शत्रूच समजतोस, पण मी काय म्हणते, या असल्या सिच्युएशन पुरतं तू मला तुझी मैत्रीण समज ना। मी तुझी पूर्ण काळजी घेईन, तुझ्या राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्थित सोय करून देईन। हिच्यामुळे जे असं उपाशी राहावं लागतंय तसं उपाशी अजिबात नाही मरून देणार। तू बघ ना, मला असं वाटलं की तुला भूक लागली असेल खूप, म्हणून खास तुझ्यासाठी हे घरचं जेवणही घेऊन आले मी इथे, पण तू अजिबातच खात नाहीयेस। आदित्य, हे बघ, मला माहितीये तू भुकेने व्याकुळ झाला असशील, त्यामुळे सांगते थोडं खाऊन घे, हा प्लीज। तुला भूक लागली नाहीये का? पण तुझं तोंड बघून तर वाटतंय की तुला खूप भूक लागली आहे, मग असं का करतोय? प्लीज खाऊन घे रे, प्लीज। काय काउंटर तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आदित्याची ही अवस्था झालीये। हे असं तुझ्या धनीला असं उपाशी झोपवणार आहेस का? हा, यासाठी लग्न केलंस त्याच्यासोबत तू? तू जर त्याच्या आयुष्यातून वेळीच निघून गेली असतीस ना, तर आज हे असं रस्त्यावर भिकाऱ्यांसारखं झोपायची वेळ आली नसती तुमच्यावर। आज ऐक, तू याला सोडून दे, म्हणजे त्याची आई त्याला परत स्वीकारेल आणि माफही करेल, कळलं? आदित्य, बघ, मला तुझ्यावर खरंच काही राग नाहीये, पण ही भिकारडी मोलकरण तुझ्या आयुष्यात आली आणि सगळं 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 उद्ध्वस्त झालं। हिने जर त्या किर्लोस्कर एम्पायरची मालकीण होण्याची स्वप्न बघितली नसती ना, तर आज तुम्हाला दोघांना असं रस्त्यावर यायची वेळच आली नसती। अरे, किर्लोस्कर कंपनीचा सीईओ, एवढा मोठा माणूस, आज त्याच्यावर ही वेळ आली आहे की त्याला मंदिराच्या पायऱ्यांवर भिकाऱ्यांसारखं राहावं लागतंय। पण आदित्य, अजूनही वेळ नाही गेलेली। हे बघ, तू लवकरात लवकर हिला सोडून दे आणि आपल्या घरी परत ये, आणि प्लीज आता एक घास खाऊन घे, प्लीज प्लीज। दादा नाही ना, तर मला करमत नाही घरात। कंटाळा आला सगळ्याचं, असं वाटतं ना सगळं सोडून निघून जावं। आदित्य दादा आणि पारू शिवाय सगळं घर सुनं सुनं वाटतंय। मला पटतंय तुमचं बोलणं। त्या घरचा मोठा मुलगा जर इथे नसेल तर आपण इथे राहून काय करायचं? चला, आपण पण निघून जाऊया। प्रीतम, प्रीतम, काय करतोयस तू? हे तू परिस्थितीपासनं पळ काढू शकत नाहीस। हे बघ, तुझा दादा आता नाहीये इथे, त्यामुळे किर्लोस्कर साम्राज्य हे सगळं तुलाच तर सांभाळायचंय, तुलाच त्याची जागा घ्यावी लागणार आहे। तू काय बोलतेस हे आई? तुला सिरियसली वाटतं की मी त्याची जागा घेऊ शकतो? मीच काय, या घरातलं कोणीही त्याची जागा घेऊ शकत नाही, आपली पात्रताच नाहीये तेवढी।
ए आई, पारू तर आपल्या कंपनीची शान आहे. ती प्रीतम, त्या मुलीचं नाव या घरात घ्यायचं नाही हे मी तुला आधी सुद्धा सांगितलंय. या विषयावर मला इथून पुढे चर्चा नकोय. आणि ती मुलगी आपल्या आयुष्यात कधी आलीच नव्हती असं समजूया आपण. ठीक आहे. नाही, आमचं ठीक आहे. पण तू राहू शकशील का तुझ्या लाडक्या पारूशिवाय? आणि दादा तर तुझ्या पोटचा मुलगा आहे ना, त्याच्याशिवाय राहू शकशील? प्रीतम बास, त्या दोघांचंही नाव या घरात घ्यायचं नाही आणि त्यांच्याबद्दल चर्चा होणार नाही हे माझं ठरलंय. मी तुला समजावतेय, पण जर तुला समजूनच घ्यायचं नसेल ना तर किर्लोस्कर साम्राज्य सांभाळायला मी स्वतः खंबीर आहे. आदित्य, काय आदित्य, तुला कोणी सांगितलं होतं इथे यायला? आणि मला जर भूक लागली असेल ना तर मी विष खाईन, पण तुझ्या हातचं नाही कधी खाणार. तुला ना पारू विषयी बोलणं सोड, तिचं नाव घ्यायची सुद्धा लायकी नाहीये तुझी, माहितीये ना तुला? या भिकारडी सोबत राहून ना तू पण भिकारीच झालायस आदित्य. अरे तुझी अवस्था बघून मला दया आली म्हणून तुला गिळायला घरचं जेवण घेऊन आले, पण तुझी ना ती लायकीच नाहीये. हा ठीक आहे, जा. तू हे मंदिराच्या पायऱ्यात असं भिकारांसारखं बसला ना, हेच करेक्ट आहे. हो. आणि आदित्य, आज जर ना मी इथे येताना पत्रकारांना घेऊन आले असते ना तर किर्लोस्कर कंपनीचा सीईओ इथे मंदिराच्या दारात कसा भिकारांसारखा बसलाय हे सगळ्यांनी लाईव्ह दाखवलं असतं. ठीक आहे, जा घेऊन ये. नाही आणलं ना, पण मी नाही आणलं. कारण मग काय, तुम्हाला असं गरीबड्यांसारखं इथं बसलेलं बघून कित्येक दानशूर संस्थांनी दान केलं असतं. मग तुझ्या आईला जिने तुला घरातून हाकलून दिलंय तिला पण तुझी दया आली असते. आणि मला ना एक्झॅक्ट तेच नव्हतं होऊन द्यायचं, म्हणून मग मी एकटीच आले. ठीक आहे. इतकं सगळं होऊन सुद्धा तुझ्यातला माज उतरत नाहीये ना? ओके. यु नो व्हॉट आदित्य, तू त्या घरात नाहीयेस हे आता माझ्यासाठी फायद्याच आहे. आणि हे जे अति शहाणपणा करून माझ्या कानाखाली वाजवलीस ना आता तू, तो तर बघ तुझ्या त्या घरातल्या लोकांची आणि त्या संपूर्ण घराची मी कशी वाट लावते ते. ठीक आहे, बघू. आणि तू हे असं भिकारड्यांसोबतच इथे राहून मरणार. रस्त्यावरच्या कुत्र्यांना तरी जेवायला मिळेल, पण तुम्हाला दोघांना खायला पण नाही मिळणार. आणि तडफडून इथेच या मंदिराच्या दारात तुम्ही मरणार, बघशील. ठीक आहे, जा ग बाई.